निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नाथ पंथ हे माझे स्वप्न होते। गोरक्ष हा प्रतिशिव आहे आणि नाथांमध्ये शिवत्व आहे। त्यामुळे चरपटीला माझीच एक खूण देणं ह्यावेळी जास्त संयुक्तिक आहे। अण्णा काय हो, काय झालंय का? चंद्राताई, हो तुमच्या डोळ्याला धारा का लागल्यात? बघ ना रमे, हे दोघे बाळाला घेऊन घर सोडून निघालेत। अवपर का कशा पाय? अहो असं नका करू। तुम्ही दोघं यात लक्ष घालू नका। हा आमचा घरातला प्रश्न आहे। पण तुमचं घर गावातच आहे ना व? का रानात राहताय तुम्ही? काकी, अहो भरलेल्या घरातनं तुम्ही यांना बाहेर घालताय। लोक नाव ठेवल तुम्हासनी। हे बघा, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण अण्णा दादा अहो असं नका करू। अहो गावातले समधी माणसं तुमचं बघून बोलतात वागतात। अहो लय पुण्यवान घर आहे बघा तुमचं। एवढा मानपान आहे तुमच्या गावात, जर तुम्हीच असं वागाल गावातले लोक काय बोलतील? आणि हे बाळ मोठं करणं म्हणजे पुण्याचंच काम आहे की। हे गोविंद, तू आता आम्हाला शिकवणार पाप काय आणि पुण्य काय? अण्णा, अहो तुम्हाला बी या दोघांनी बाहेर जावं असं वाटतंय का? सत्यश्रवा, सुनबाई, ती गाठोडी आत नेऊन ठेवा आणि कोणीही कुठेही जाणार नाही। आणि हे बाळ आता याच घरात लहानाचं मोठं होईल। अण्णा पण सासूबाई, हे बघ सुनबाई, 4 दिवस वाईट वाटेल तिला, नंतर हळूहळू लक्षात येईल तिच्या। तुम्ही काळजी करू नका। चंद्रा तू आज जा बघू। हो वहिनी, आज काय पाठवता? आम्ही त्या बाळाला बघायला आलोय ना, बघू ना। हो ग रमे, बघ हो बघ, तुला नाही कोण म्हणणार? वय वय बघते। ओ बघा की ह्याच्या डोळ्यात किती तेज आहे। बघू। अगं होय की, असं वाटतंय जसं घ्यायला समजच कळतंय। काय रे, तुला समजते वे समज? हा गोविंदा, मी तुझा खूप आभारी आहे। हो दादा, मी जे आहे तेच बोललो, पण आता या पोराकडे बघा आणि समजा विसरून जा बघा।
माझ्या मेलीचं कोण ऐकतं इथं? सगळं ठरवून मोकळे झाले, काही बोलायची सोयच ठेवलेली नाहीये. आई तू त्रागा करून घेऊ नकोस. त्या बाळाला आज जरी घरात राहू दिलं असलं तरी काही दिवसांनी देऊ पाठवून कुठेतरी. कुठे पाठवता येणार आहे आता त्याला? कुठेतरी म्हणजे एखाद्या गुरुकुलात पाठवू. एकदा घरात आला म्हणजे आला. त्यांना हे कसं कळत नाही की उद्या लोक नाना प्रश्न विचारणार. कोणाचं मुलं आहे, काय आहे, आपलं म्हणून कसं सांभाळायचं त्याला? आई सगळं बरोबर आहे, पण वेळ अजून हातातून गेली नाही. सगळं आपल्या हातात आहे. कसलं काय म्हणलं? घरात वंशाला दिवा असावा, नातू असावा. हे 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 असला नातू घेऊन आलेत. परमेश्वरा, बघतोयस ना रे बाबा? आदेश अलर्ट निरंजन. ऋषीवर थांबा, मी भिक्षा वाढायला धान्य आणते. थांबा माई, आम्ही भिक्षेसाठी नाही तर चरपटीला भेटायला आलो आहोत. आपलं स्वागत आहे ऋषीवर, पण आपल्याला आमच्या बाळाचं नाव कसं कळलं? आम्ही सर्व काही जाणतो सत्यश्रवा. दर्भ आणायला तू नदी शेजारी गेला होतास तेव्हा तुला हे बाळ कसं सापडलं हे सुद्धा आम्हाला ठाऊक आहे. आम्ही नाथपंथी आहोत. हे नाथपंथाचे आद्यनाथ श्री मच्छिंद्रनाथ. आणि मी यांचा शिष्य गोरक्षनाथ. हे माझे गुरु श्री जालिंदरनाथ आणि मी त्यांचा शिष्य कानिफनाथ. मी गहिनीनाथ श्री गोरक्षनाथ यांचा शिष्य. चरपटी आला आहे असा शुभ संकेत आम्हाला मिळाला, म्हणून आम्ही सगळे त्याला भेटायला आलो आहोत. शुभम भवतु. आम्ही चरपटीसाठी भेटवस्तू घेऊन आलो आहोत. आपण इथपर्यंत आलात, आम्हाला चरपटीला आशीर्वाद दिलात, हेच खूप झालं. अर्थातच, परंतु विशेषतः आम्ही चरपटीसाठीच इथे आलो आहोत. आणि ती भेटवस्तू देण्यामागे खूप मोठा अर्थ दडलेला आहे. आपण ती चरपटीला देत आहात हीच त्याच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
गोरक्ष, जशी आज्ञा गुरुदेव. सत्यश्रवा, तू ही भेटवस्तू घे आणि तुझ्या हस्ते ती चरपटीला दे. ब्रह्मदेवापदस्पर्शी जन्मला सिद्धयोगी दिक्पलायन नारायण अवतरला. तो सिद्धयोगी चरपटीनाथ जाहला. ओम चैतन्य चरपटीनाथा. चरपटीची योग्य ती काळजी घ्या. तुम्ही त्याचं उत्तम संगोपन कराल म्हणूनच नियतीने तुमची निवड केली आहे. चरपटी हा दिव्य बाळ आहे. तो असताना तुम्हाला या वास्तूमध्ये, या घरामध्ये कशाचीही उणीव भासणार नाही. तुमच्यावर देवी श्री अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरावर श्री महालक्ष्मी सदैव प्रसन्न राहील. ऋषीवर, आपण एवढं सांगत आहात, आम्ही कृतकृत्य झालो. मी घेतलेला निर्णय हा योग्य नाही असं मला बरेच जण सांगत होते, पण माझं अंतर्मन मला सांगत होतं की हे योग्य आहे. तुमचा निर्णय अगदी योग्य आहे. हा नियतीच्या योजनेचा भाग होता. चरपटी पुढे जाऊन फार मोठा होणार आहे. त्याचे भविष्य फार उज्ज्वल असणार आहे. त्याला साक्षात श्री महादेव आणि श्री दत्त गुरूंचे आशीर्वाद लाभले आहे. आज तुम्ही बालस्वरूपातल्या चरपटीला तुमच्या दारी आणलं, घरात आणलं. त्याच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. त्यामुळे तुमच्या नावाचा उल्लेख अनंत काळापर्यंत राहील. या बालकाचे पालकत्व तुम्ही घेतले, हे मोठे पुण्यकर्म आहे. तुम्ही फार मोठे सत्कर्म करत आहात. आम्ही दिलेला हा डमरू तुमच्या बाळासाठी, अर्थातच चरपटीसाठी आहे. तो त्याच्याशी खेळेल. तुम्ही त्याला त्याच्याशी खेळू द्या. तो डमरू इतरत्र कुठे जाणार नाही याची काळजी घ्या. काहीही संकट आलं तर श्री महादेवांचं आणि श्री दत्त गुरूंचं नामस्मरण करायचं. ते संकट लगेच दूर होईल. निघतो आता आम्ही. या चरपटीचा नीट सांभाळ करा. आदेश, अलख, निरंजन. काय ग चंद्रा, कोण आलं होतं? अगं, नाथ पंतांचे महान योगी आले होते आणि त्यांनी आपल्या चरपटीला हे डमरू भेट म्हणून दिलंय. याचं तर काही नातं होतं नाही. हे कोणते योगी कशाला आले होते याला भेटायला? मी सांगत होतो याला नेऊन सोडूयात. आपण आज जाऊन बोलूयात का?
गुरुदेव, आपण चरपटीनाथांना भेटलो तिथे माझे एक निरीक्षण आहे. आपली अनुमती असेल तर मी सांगू का? अवश्य. गुरुदेव, चरपटीला घर तसे उत्तम मिळाले आहे. आई वडील म्हणून ज्यांनी त्याचे पालकत्व स्वीकारले ते सज्जन आहेत, विष्णू भक्त आहेत. परंतु चरपटीला त्या घरामध्ये काही माणसांचा त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच गावामधील काही दुष्ट माणसांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे असं दिसतंय. अगदी योग्य निरीक्षण केलं आहेस गहिनी. ही गोष्ट माझ्याही ध्यानात आली आहे. परंतु गुरुदेव, मला वाटतं यात नवल ते काहीच नाही. प्रत्येक नाथाला, आपण पाहिलंय, प्रत्येक नाथाला या संघर्षामधून जावं लागलं आहे. गहिनी, तू देखील तो अनुभवला आहे. माता पित्याच्या पोटी जन्माला न येणं आणि दुसऱ्याच्या घरी कोणीतरी आपल्याला वाढवणं हेच मुळात संघर्षाचं आहे. सगळेच नाथ हे घोर तपातून, या संघर्षातून तावून सुलाखून तयार झालेले आहेत. होय, लोखंडाला ज्याप्रमाणे तापवून योग्य आकार दिला जातो आणि त्यापासून उपयोगी गोष्ट बनवली जाते, तसंच नाथांचं आहे. ते अनुभवांचं बल आहे, तपोबल आहे. नाथांकडे जे ज्ञान आहे ते आजूबाजूच्या संघर्षातून उभं राहिलेलं आहे. मला सर्व मान्य आहे, परंतु तरीही मनाला एक काळजी लागली आहे. गहिनी, तुझी काळजी अगदी योग्य आहे. परंतु चरपटीच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे आहोत आणि उभे असणार आहोत. वेळोवेळी आपलं लक्ष त्याच्यावर सतत असणार आहेच. अवश्य गुरुदेव. आपलं प्रत्येक नाथावर जसं ध्यान असतं तसं चरपटीवर देखील असेल. गहिनी म्हणाला त्याप्रमाणे मला देखील एक गोष्ट सांगावीशी वाटते गुरुवर. चरपटी बरोबर आणखी कोणीतरी असायला हवं, कारण इथे नवनाथांचं आवर्तन पूर्ण होतो आहे आणि नवनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाथांचं संगोपन हे व्यवस्थितच व्हायला हवं. मला ही गोरक्षनाथांचे म्हणणे पटते आहे. चरपटी नाथांबरोबर कोणाला तरी पाठवायला हवं. गुरुदेव, मला वाटतं सुरुवातीला ज्यांनी चरपटी नाथांबद्दल सत्यश्रवाला सूचना दिल्या त्या नारद मुनींनाच आपण तिथे पाठवावं. अद्भुत. भरतरी, उत्तम कल्पना आहे. आपण हे कार्य करण्याची विनंती नारद मुनींनाच करूया. क्षमा असावी गुरुदेव, पण मी एक बोलू का? अवश्य. माझ्या बालपणी आपण सगळे जसे मला सहाय्यभूत झालात, तसे इथे आपल्या चरपटीनाथांना सहाय्यभूत होण्याचे दायित्व जर माझ्यावर सोपवले तर मला आनंदच होईल. नागनाथ, योग्य वेळ आली की मी तुला तिकडे पाठवणारच आहे. परंतु सध्या तरी आपण हे कार्य नारद मुनींवरच सोपवूया.
चरपटीचा जन्म हा ब्रह्मतेजापासून झाला आहे. त्या अर्थी नारद मुनी हे त्याचे ज्येष्ठ बंधूच आहेत. आपण नारद मुनींना आवाहन करूयात का गुरुदेव? इतक्यात नको. चरपटी आत्ता लहान आहे, बालस्वरूपात आहे. त्याला थोडं मोठं होऊ द्या, चालू फिरू द्या, त्यानंतर आपण हा निर्णय घेऊ.